नमस्कार, मी आनंद आंबेकर. देशोन्नती न्यूजच्या दे दणका या नवीन कार्यक्रमात नवा विषय घेऊन आणि काही दणके हाणण्यासाठी आज आपण परत एकव्या मी आनंद आंबेकर आपल्या भेटीला आलो आहे. आजचा विषय, काल जो राजकोटवर राडा झाला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्या ठिकाणी पाहणी करण्याकरता गेलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत राणेंचे कार्यकर्ते भिडले आणि जो काही राडा झाला त्या विषयावर आज आपण इथे दणके हाणण्यासाठी आलेलो आहोत. 4 दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता तो कोसळला. ही घटना तशी साधी नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता कोसळली, महाराष्ट्राची आन बान शान धुळीस मिळाली, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जखम झाली. नव्हे, छत्रपतीचा पुतळा कोसळला म्हणजे माझ्या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली झाली. या घटनेचे पडसाद आजही उमटत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांच्या या घटनेवर येत असलेल्या प्रतिक्रिया संताप आणणाऱ्या आहेत. याच घटनेच्या निमित्ताने काल महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर गेले. एक जनसंताप निषेध मोर्चाचं आयोजन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलं होतं. महाविकास आघाडीने ज्या निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं होतं तिथेच नारायण राणे सुद्धा पोहोचले. छत्रपतींचा पुतळा पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या पुतळ्याचं अनावरण झालं तो पुतळा 8 महिन्यात कसा कोसळतो याचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारणे काही चुकीचे आहे का? हाच जाब विचारण्यासाठी पुतळा बांधकामात झालेल्या हलगर्जीपणाचा, भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी जर महाविकास आघाडी मोर्चा काढत असेल तर त्यांचे चुकले कुठे? तमाम शिवप्रेमींसाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांसाठी ही घटनाच क्लेशदायक आहे. जरी नौदलानं हा पुतळा उभारला असेल तरी सत्ताधारी म्हणून प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला सरकारनं उत्तर द्यावंच लागेल. या घटनेच्या पार्श्वभूमीवर या राज्याचे वातावरण बिघडवू बघणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध शासनानं कठोर भूमिका घ्यायलाच पाहिजे. काल महाविकास आघाडीच्या निषेध सभेदरम्यान खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा असमर्थनीय आहे. जनतेनं निवडून दिलेला खासदार जर प्रक्षोभक वक्तव्य करत असेल तर त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई व्हायलाच हवी. तुम्ही त्यांना येऊ द्या, परवानगी द्या, आमच्या अंगावर घाला, घरात खेचून रात्रभर एकाला मारून टाकेन, सोडणार नाही. ही कुठली भाषा? अशी गावगोंडाची भाषा राणेंना शोभते का? सॉरी राणेंना शोभते, मात्र खासदार राणेंना मुळीच शोभत नाही. या जनसंताप निषेध मोर्चा दरम्यान खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला धुडगूस हे ठरवून रचलेले षडयंत्र होते असं म्हणायला हरकत नाही. एवढी हिंमत यांच्यात येते कोठून? गृहमंत्री भाजपचा आहे म्हणजे आपल्या केसालाही धक्का लागणार नाही हा विचार करून राणेंचे कार्यकर्ते भिडले असेल तर गृहमंत्र्यांच्या दृष्टीने ही बाब लाजिरवाणी आहे. एकीकडे छत्रपतींचा पुतळा कोसळला तर कालच्या या राड्यात राजकोट किल्ल्याच्या नव्याने बांधण्यात आलेल्या तटबंदीची दगडे कोसळली. अनेक महिला या राड्यात जखमी झाल्या. यावर गृहमंत्र्यांची साधी प्रतिक्रिया नाही. तिकडे शरद पवार जर काही बोलले की लगेच ते प्रतिक्रियेसाठी तयार असतात. पुतळ्याच्या कामात तरी भ्रष्टाचार नको या शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर फडणवीस लगेच उपहासिक प्रतिक्रिया देतात. म्हणजे इतर कामात भ्रष्टाचार चालेल का असं फडणवीसांचं बोलणं त्यांच्या पदाला शोभणारं नाही. हा प्रश्न आपण विचारूच कसे शकता? प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचाराचा राक्षस आहे. तुम्ही काय प्रतिप्रश्न करता? फडणवीस साहेब आपला ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावर अशा कशा काय भेगा जाऊ शकतात? राजकोट किल्ल्याची नवीन तटबंदी राड्यात कोसळते कशी? आपण कितीही भ्रष्टाचार नसल्याचे ठासून सांगा, कुठलेच काम कमिशन शिवाय होत नाही हे कटू सत्य आहे. अधिकाऱ्यांपासून ते नेत्यांपर्यंत टक्केवारी ठरलेली आहे. आपल्याला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी काय म्हटलं त्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा राज्यात ज्या ज्या घटना होत आहे त्यावर गृहमंत्री म्हणून कडक भूमिका घ्या.
बदलापूर असो की राजकोटवरील कालचा राडा असो, कुठल्याच घटना या राज्यासाठी चांगल्या नाहीत। यात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करणे, आपल्या उत्तराने जनतेचं समाधान करणं हे आपलं काम आहे। गृहमंत्री या नात्यानं राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपली आहे। ही भूमिका आपण योग्यरित्या पार पाडाल हीच अपेक्षा पुन्हा एकदा आम्ही करतो। विरोधी पक्ष त्यांचे काम करत आहेत, शिवप्रेमी जनता त्यांचे काम करत आहे, बदलापूरचा संतप्त पालक त्यांचे काम करत आहे। जाब विचारण्याचा अधिकार संविधानानं प्रत्येकाला दिला आहे। या प्रत्येकाला जाब विचारू द्या, आपण उत्तर द्या, एवढेच। हा विषय, आजचा विषय आपल्याला आवडला असेल तर नक्की प्रतिक्रिया द्या। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल आजच सबस्क्राईब करा। बघत राहा देशोन्नती न्यूज, दे दणका। धन्यवाद।